नमस्कार, मोरंबा या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी एक स्पेशल रेसिपी करते आहे। अतिशय टेस्टी आणि स्पायसी आहे। सगळ्यांना फारच आवडेल अशी आहे आणि पोटभर होईल अशी आहे। आता ही रेसिपी काय आहे तर कटवडा। ही रेसिपी कोल्हापूरमधली स्पेशल रेसिपी आहे। कोल्हापूरमध्ये ही स्पेशल केली जाते। रेस्टॉरंट्समध्ये किंवा स्ट्रीट फूड म्हणूनही ती पॉप्युलर आहे। तर ती कशी करायची, काय काय लागणार आहे त्याला। कटवडा म्हणजे वडा तर करावाच लागणार, बटाटा वडा जो आपण करतो तो तर करावाच लागणार आहे। तर बघूया कटवडा कसा करायचा आहे आणि त्याला काय काय लागणार आहे। प्रथम तेच बघूया। कटवड्यासाठी आपल्याला बटाटे वडे करायचे। त्या बटाटा वड्यांसाठी आधी प्रथम बटाटे हवे। मी इथे हे 6-7 बटाटे उकडून सोलून घेतलेले। हे असे हाताने आपल्याला कुस्करायचे। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे, कढीपत्ता अर्धा तोडून घेतलाय, आलं मिरची जराशी जाडसर वाटून घेतली आहे। मग आपल्याला उडदाची डाळ मी घालणार आहे, नंतर सोडा लागणार आहे थोडासा, मग लागणार आहे बेसन आपल्याला घोळ करायला। बेसनामध्ये थोडीशी आपल्याला तांदूळाची पिठी घालायची आहे म्हणजे जास्त कुरकुरीत वडे होतात। आणि मग हे वडे आपण हे करून मग वड्याचे आपण गोल करून ठेवायचे। आता आपल्याला कट बनवायचं आहे, तर कटासाठी आपल्याला पहिल्यांदा त्याचा मसाला बनवायचा आहे। तर मसाल्यासाठी प्रथम आपल्याला घ्यायचं आहे टमॅटो। काय काय घ्यायचं ते सांगते। टमॅटो 2 टमॅटो मध्यम घेतले, बारीक चिरून घेतले, एक मध्यम कांदा, 1 चमचा जिरं, सुकं खोबरं 1 चमचा, नंतर ह्याच्यामध्ये दालचिनी 4 लवंगा, 4-5 मिरे, बडी इलायची 2-3 घेतली, खूप नाही। नंतर 1 चमचा धने घेतले, खसखस, कोथिंबीर आणि इथे मोड आलेलं मटकी घेतली। इथे कोणतंही तुम्ही कडधान्य मोड आलेलं घेऊ शकता। आता पहिल्यांदा कट करायचा म्हणजे आपल्याला ह्याचं वाटण वाटावं लागेल। तर वाटण्यासाठी प्रथम हे जे कोरडे सगळे मसाले म्हणजे कोथिंबीर आणि मटकी ह्याच्याशिवाय हे सगळे जे मसाले आहेत तर थोड्याशा तेलावरती क्रिस्पी होईस्तर आपल्याला भाजून घ्यायचे। थंड झाल्यावरती त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करायची। चला तर मग बघूया ह्याचा कटसाठी मसाला कसा करायचा आहे तो। हे बघा 1 टेबलस्पून तेल घेतले कढईमध्ये। आता हे 1 चमचा जिरं ते टाकते। मग आपल्याला लागणार आहे 1 चमचा धने, बारीक गॅस करायचं आहे, हे परतत राहायचं आहे आपल्याला। नंतर हे बघायचं बडी इलायची 2-3 आहेत ते, दालचिनी, लवंग आणि मिरी। नंतर आपल्याला लागणार आहे हे थोडं आधी परतून घेते, मगच त्याच्यात कांदा, खोबरं पण थोडं परतून घेते। हे बघा खोबरं आणि खसखस हे थोडं परतलं की कांदा परतते, आणखी मग टमॅटो परतून झाकण ठेवून त्याला वाफ देते। हे बघा लाल चांगलं परतलं गेलं, त्यात कांदा आणि हा टमॅटो चांगला परतून घेऊन झाकण ठेवून शिजवून घेते। चांगलं परतलं गेलं आहे, आता झाकण ठेवते। हे बघा झालं आहे, छान मऊ झालं आहे। आता कांदा टमॅटो सगळं मऊ झालं। आता हे बंद करते गॅस, थंड करून मिक्सरमधनं त्याची प्युरी करते। बटाट्या वड्यासाठी तर मगाचा मसाल्याचा काढून घेतला, तर त्याच्यातच फोडणी करते बटाट्या वड्यासाठी। आधी राई टाकली आहे, ती चांगली तडतडली हिंग, मग थोडासा उडदाची डाळ, हे बघा उडदाची डाळ टाकते, छान लागते। मग येणार आहे आलं आणि मिरची। आपल्याला लाल तिखट टाकणार नाही आहे मी, आलं मिरची आपल्याला जसं तिखट लागेल त्या प्रमाणात टाकायचं आहे। ते थोडंसं परतून घेऊया। थोडासा कढीपत्ता लागेल, बारीक बारीक तुकडे कापून घेतलेत कढीपत्त्याचे, ते पण थोडंसं परतून घेऊया।
आणि हा बटाटा आहे ना मी हाताने कुस्करला आहे बघा, म्हणजे असं स्मॅशरनी नाही केलेला तर जास्त छान लागतो. त्याच्यात थोडी हळद घालूया, थोडीशी घालूया बस. आलं मिरची चांगलं करून घेतले. तिखट हवं तर टाकू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये बटाटा घालूया, मग कोथिंबीर भरपूर. आणि आता आपण मीठ घालून सारखं करून घेऊया. थंड झालं की आपण त्याचे वडे करणार आहोत. हे बघा छान परतलं गेलं आहे, चांगलं झालं आहे, चांगलं मिक्स झालं आहे. आता त्याच्यामध्ये लिंबू हवं तर टाकू शकता, मी नाही टाकत आहे. आता थंड झाल्यावरती त्याचे गोळे करून घ्यायचे. हे वडे करून घेतलेत मी, तळण्यासाठी तयार आहेत. आता आपण बेसन वरनं कव्हरिंग लागेल ना त्याच्यासाठी आपण बेसनाचा करून घेऊया, गोळ करून घेऊया. हे पाऊण बाऊल जवळजवळ मी बेसन घेतलं आहे आणि 1.5 ते 2 टेबलस्पून तांदूळाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि चिमूटभर सोडा टाकायचा आहे. काही लोक गरम तेल टाकतात, मी चिमूटभर सोडा टाकते. तुम्ही काही टाकू शकता. आणि ह्याच्यामध्ये मी हळद घातलेली नाही आहे, हवी तर तुम्ही घालू शकता, कारण बटाट्या वड्यात मी जेव्हा फोडणी करून केलं तेव्हा बरीच हळद टाकली आहे, त्यामुळे तो कलर यायला तुम्हाला हवा असेल तर हळद टाकू शकता. आता हे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर, खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही, असा घोळ बनवायचा आहे आपल्याला. थोडं थोडं पाणी टाकायचं, मिक्स करत जायचं. हे बघा अशा तऱ्हेने घोळ करून घेतला आहे बघा. असं पडेल असं करायचं. हवं असेल तुम्हाला पातळ, म्हणजे कोटिंग पातळ हवं असेल तर थोडंसं पाणी घालायचं, पण मला नाही वाटत आहे, बरोबर आहे हे. आता हे मी वडे तळून घेईन, मग नंतर आधी पहिल्यांदा आपण कट तयार करून घेऊया कटवड्याचा. तर कट कसा करायचा ते आपण बघूया. कटासाठी मी कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलं आहे. तर त्याच्यामध्ये मोहरी टाकते, मोहरी तडतडली. आता हिंग, लाल मिरच्या बारीक गॅस केला आहे, हळद आणि हा जो मसाला केला आहे वाटलेला, वाटण, ते सगळं घालून द्यायचं. आणि परतून घ्यायचं ते चांगलं. हा मसाला काही जास्त परतायला नको आहे, कारण आपण परतून वाटलेला आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये मटकी टाकते आहे, नंतर थोडंसं लाल तिखट आणि गोडा मसाला. आपल्याला हवं तर जास्त तिखट टाकू शकता. आणि आता ह्याच्यामध्ये पाणी टाकणार भरपूर. आता आधी थोडंसं टाकणार म्हणजे मटकी शिजायसाठी, आणि मटकी शिजली की मग जास्त टाकून आपण उकळायला लागेल. आता झाकण ठेवते त्याला. हे बघा बटाटे वडे काढायला घेते. हाताने करू शकता, मी चमच्याने करते. मध्यम तापलं आहे तेल, खूप जास्त नाही. बघूया, खालनं चिकटत असतील तर थोडंसं हलवून घ्यायचं. नाही चिकटत आहे. पहिले 3 काढून घेते आणि आता इथे कट झाला आहे का आपल्याला ते बघते. बारीक केला आहे गॅस. हां, कट झाला आहे. आता मटकी व्यवस्थित शिजली. आता काही नाही, ह्याच्यामध्ये मीठ घालायचं राहिलं मगाशी, तर मीठ घालून घेते. बघा मीठ घातलं. आता हे जे पाणी आहे ते मिक्सरमध्ये आपण वाटण वाटलं होतं ना, ते मिक्सरचं पाणी असं 1 बाऊलभर घालून घ्यायचं. आपल्याला जेवढा कट पाहिजे त्या प्रमाणात करून घ्यायचं. आणि आता उकळायला ठेवायचा मंद गॅस करून. बस. हे बघा चांगलं उकळलं आहे कट. आता अर्धा चमचा तिखट टाकते, वरनं छान दिसेल आणि थोडं तिखटही झणझणीत होईल. आणि
कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करून आपण सर्व करूया. मग गॅस बंद करते. हे बघा, आपले वडे तळून झालेत, वडे तयार आहेत. आणि आता हे 2 मोठे वडे करेल कटवड्यासाठी. कटवड्यासाठी केलेला कट हा बघा एकदम कलरफुल झालेला आहे. आता वड्यांवरती तो कट घालायचा. मटकी चांगली शिजली आहे. थोडीशी कोथिंबीर घालूया. शेव पण घालू शकता आपण. तयार कटवडा. मी कटवडा आत्ता केला. तर कटवडा कसा केला आपण बघितलाच असेल. आपण बटाटे वडे तर नेहमीच करत असतो आणि महाराष्ट्रामध्ये स्पेशली मुंबईमध्ये बटाटा वडा म्हणजे अगदी पॉप्युलर. मुंबई म्हणजे बटाटा वड्यासाठी फेमस. पण ह्याच्यामध्ये आणखी व्हेरिएशन्स केलेले आहेत. कट टाकला की तो आणखी स्पायसी आणि पोटभर तुमचं खाण्यासाठी उपयोग होऊ शकतो त्याचा. म्हणजे बटाटा वडे डिप करायची कटामध्ये. अशा तऱ्हेने वेगळं हे आहे, पदार्थ आहे. तर तुम्ही करून बघा. आवडेल तुम्हाला नक्कीच. मुलांना तर नक्कीच आवडेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही नसेल केलं तर नक्की करा. धन्यवाद.